माझे नाव मोहन यशवंत खिलारे. माझ्या नावावर 103 गट नंबर 95 गुंठे जमीन आहे. माझ्या जमिनीतून बेकायदेशीर एअरटेलची केबल गेलेली आहे. ही 1.5 वर्ष तिने काढून घ्या म्हणले तर तिने घेतली नाही. वारंवार सांगून पोलीस गाड्या येऊन सांगून गेली तर तिने घेतली नाही. मग 9 तारखेला अरुण पिसाळचा माणूस साहेब आला ते. त्याच्यात माझं बोलणं झाले म्हणत बाबा माझ्या उताराच्यावर वाळूचा बोजा होता. ती उतारा क्लिअर करून देतो म्हणून बावनकुळे पे संघ माझी वार्ता झाली. वार्ता झाल्यावरती वार्ता झाली. परत त्यांनी गेली ती. परत सकाळभरी डायरेक्ट पोलीस गाडी माझ्या घरी आली. मला उचलून त्यांनी नेले. उचलून नेल्यावर 2-3 तास पोलीस स्टेशन बसल्यावर ती 2च्या सुमारास आले. परत आम्ही कोळेकर साहेबाजवळ गेलो. त्यांना सांगितले समजावून उतारा नकाशा दाखवला बाबा असं असं आहे ते एअरटेलवाले केबल तर माझा काही विषय येत नाही. त्यांनी भरले PWDचे पैसे, त्यामुळे ते माझा काय रोळ येत नाही. PWD ती त्यांनी बघून घ्यावी असं त्यांना वारंवार सांगत होतो. त्यांनी मग कोळेकर साहेबांनी बघून मी सगळं सांगितलं. परत मला थोडं सांगितलं केबल काढून. मी म्हटलं मला शीतळ काढायचं तर मला केबल होणार नाही. त्यामुळे ती केबल काढल्यावर मला त्यांना सांगितलं. परत त्यांनी बुधवारी का गुरुवारी काय तर खंडणीचा 25 लाख रुपये गुन्हा दाखल केला माझ्यावर. खंडणीचा गुन्हा दाखल केला. परत तरी म्हणलं कर्ज करेल तर म्हणलं केबल काय आपल्याला ठेवायचं नाही तर शेतळ काढायचं, आंब्याला पाणी कमी पडते. त्यामुळे मग शनिवारी यांची गाड्या 4 गाड्या भरून काय झाल्या. ती कोण कोण होती काय माहीत नाही. त्यांच्या कंपनीच्या 3 गाड्या होत्या. एक काहीतरी आहे गाडी ती. किती माणसं होती काय बघितलं काय नाही. त्याला तिने औषध बिषध पाहिजे बायकोला हानमार करून ते तसं झालंय ते. परत औषध मी शिबी पवारच्या दवाखान्यात ॲडमिट झालो. तर करांनी पिंटो आलता. त्यानं रिपोर्ट घेतला होता. पेशंट काय म्हणजे बोलण्याच्या लायक स्टेपमध्ये नाही म्हणून त्यांनी रिपोर्ट नेला. परत मी शुक्रवारी पोलीस स्टेशनला गेलो केस घ्या म्हणून. त्यांनी काही माझी केस घेतली नाही. केस घेतल्यामुळे अर्ज करा म्हणले चौकशीला टाकतो. चौकशीला अर्ज एक दिला 3 दुसरा दिला 3 तिसरा दिला 3. मी म्हटलं मग काय कोरा कागद देऊ दे का तुम्हाला. असं एवढ्यापर्यंत झालं. परत आज उपोषण 6 तारखेला धरलेलं आहे. अजूनपर्यंत परिस्थिती कोण मिटवाय कोण आली नाही. ती आता 5-6 वाजता आली आहे. एवढं झाले आता इथपर्यंत. पोलीस बंधू साहेब वर काय कोणाला काय बोललं काय झालं नाही अजून. Press the bell icon on the YouTube and never miss another update.